आपण पाहतोय की कळंबा तलाव जो आहे कोल्हापूरकरांचं एक आकर्षण असलेला तो आता भरून वाहतोय आणि तो क्षण आनंदाचा जो आहे तो एन्जॉय करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने इकडे येत आहेत. मोठ्या संख्येनं हा क्षण एन्जॉय करत आहेत. इथलं वातावरण, हवा अत्यंत चांगली अशी इकडं सुरू आहे. पाण्याचा प्रवाहही आपण बघतोय की या सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने इकडे येताना दिसतात आपल्याला. याचसोबत इथे जे काही वडापाव असतील किंवा उकडलेलं मक्याचं कणीस या सगळ्या पदार्थांचा सुद्धा आस्वाद घेताना इथे लोक दिसत आहेत. अगदी सहकुटुंब इथे लोक येऊन या संपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. संततधार पावसामुळं कळंबा तलाव भरून वाहू लागलेला आहे आणि त्यामुळं अनेक कोल्हापूरकर हा कळंबा तलावाचं पाणी पाहण्यासाठी येत आहेत. इथे काही आपल्यासमोर कोल्हापूरकर आहेत आपल्यासोबत, तर त्यांना आपण विचारू की कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतात. नमस्कार. कोल्हापूरकर या तलावाचं ओव्हरफ्लोचं पाण्याची आवर्जून वाट पाहत असतात. आता कालपासूनच हा ओव्हरफ्लो झालेला आहे तलाव आणि आज आम्ही हा बघायला आलेला आहे. अतिशय सुंदर असा तलाव आहे. वाऱ्याचा प्रवाह पण खूप आहे. खूप असा सुंदर धबधबा होत आहे. ते तलाव भरल्यामुळं खूप आनंद झालेला आहे आम्हाला आणि वातावरण खूप छान आणि सुंदर आहे. हवा एकदम खेळती आहे, स्वच्छ आहे आणि मला खूप भारी वाटतं. नाही, ह्यावेळी जरा लवकर भरलेला आहे असं आहे. ह्यावेळी 2-3 दिवस जरा पाऊस जोरात असल्यामुळे जरा भरपूर म्हणजे फास्टमध्ये भरलेला आहे असं वाटतंय मला. आपल्यासोबत ताई आहेत. ताई छानपैकी कणसाचा आस्वाद घेत आहेत. ताई काय सांगाल? मी एवढं सांगू शकेल की तलाव आता पूर्णपणे भरलेला आहे, परंतु इथं कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी भरपूर चांगली व्यवस्था केली आहे एवढं सांगू शकेल. आणि बघा, खरं पण लांबून बघा अशी सगळीच विनंती करत आहेत. पाण्याचा खूप जास्त जोर आहे, त्यामुळे लोकांनी जास्त इकडे गर्दी करू नका, जेणेकरून स्वतःचा जीव आणि दुसऱ्यांचाही जीव धोक्यात जाईल असं काही वागू नका. शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे कारवाई करा. पाण्याला तसंच वाऱ्यालाही खूप जास्त जोर आहे, त्यामुळं स्वतःची काळजी घ्या.